नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते नगरपंचायत यांना आपण 8 मे रोजी एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये आपण अशा स्वरूपाची मागणी केली होती की माहिती अधिकार अधिनियम 2005 ची अंमलबजावणी योग्य प्रकारे तात्काळ करण्यात यावी आणि जर ते करण्यात नाही आली तर शांततेच्या मार्गाने गुलाब पुष्प देऊन आंदोलन करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचं पत्र आपण माननीय मुख्याधिकारी नातेपुते नगरपंचायतचे माननीय शिंगाडे साहेब यांना दिलं होतं. त्यानुसार त्यामध्ये 4 मुद्द्यांचा विशेष करून मी इथं उल्लेख केला होता की संबंधित सर्व विभागातील, आणि त्या संदर्भात तुम्हाला माहिती डिटेल्स देतो. तर त्यानुसार त्यांच्याकडून एक पत्र मला देण्यात आलं आणि ते पत्रामध्ये काय नमूद केलेलं आहे त्या संदर्भात तुम्हाला विश्लेषण मी करणार आहे. तर आपण बघू शकता ते पत्र तुमच्यासमोर आता आणत आहे, तुमच्या लक्षात येईल. त्यामध्ये पहिला मुद्दा असा होता, संबंधित सर्व विभागातील माननीय जनमाहिती अधिकारी यांच्या नावाचे माहिती फलक दर्शनी भागात लावणे. तर त्यांच्याकडून खुलासा करण्यात आला, कारवाई सुरू आहे. हे पत्र जे आहे ते मला 14 मेला मिळालेलं आहे आणि त्यानुसार पहिला मुद्दा त्यांनी सांगितलं तर कारवाई सुरू आहे. तर या संदर्भात त्यांच्याकडून फलक लावण्यात आलेला आहे. ह्या संदर्भाचे फलक होतं, हे फलक त्यांच्याकडून लावण्यात आलेले आहेत. जनमाहिती अधिकारी कोण आहेत नातेपुते नगरपंचायतमध्ये. त्याचबरोबर सर्व माननीय जनमाहिती अधिकारी यांना माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मागणी केलेली माहितीचे स्वरूप विचारात घेऊन विहित कालावधीत देण्याबाबत तात्काळ निर्देश करण्यात यावेत. विहित माहिती कालावधीमध्ये दिली जाते अशा स्वरूपात त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. परंतु या संदर्भात माननीय मुख्याधिकारी साहेबांना शिंगाडे साहेबांना सांगितलं की माहिती वेळेवर दिली जात नाही. त्यानुसार त्यांनी सांगितलं की त्या पद्धतीनं संबंधितांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कालावधी पूर्ण होत आलेल्या प्रथम अपील सुनावणी तात्काळ घेण्यात याव्यात. दाखल अपिलाच्या सुनावण्या घेण्यात आल्या आहेत. म्हणजे आल्यानंतर त्यांनी एक सुनावणी घेतली. तुम्ही बघू शकता की 8/5 आपण जे पत्र दिलं होतं, म्हणजे 8/5 आपण कुठलं पत्र दिलं होतं, तक्रारीचं पत्र दिलं होतं. तुम्ही पाहू शकता इथं 8/5 सकाळी आपण पत्र दिलं होतं आणि संध्याकाळी 8/5 त्याच तारखेला संध्याकाळी मला पत्र मिळालं की 9 तारखेला शुक्रवारी 12:30 वाजता प्रथम अपील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचं पत्र मुख्याधिकारी साहेबांनी, म्हणजे प्रथम अपील अधिकारी असतात, त्यांनी मला ते दिलं आणि त्यानुसार सुनावणी घेण्यात आली. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्याने दुसरा मुद्दाही आपला इथं क्लिअर केला. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा क्लिअर झाला. प्रथम अपील माननीय जनमाहिती अधिकारी माहिती देण्याचे जाणूनबुजून टाळत आहेत आणि याची कारणे सभेमध्ये मागणी केलेली माहिती अधिकार अर्जावर चर्चा झाल्यावर तसेच वरिष्ठांनी माहिती देण्यास सांगितल्यानंतरच माहिती दिली जाणार आणि दिली जाणार नाही असे तोंडी सांगत आहेत ही बाबत गंभीर स्वरूपाची आहे. अशा पद्धतीची तक्रार होती. त्यांची थोडं क्रम चुकलेला आहे. सदर बाबत आपणास यापूर्वी माहिती दिली आहे. म्हणजे त्यांच्याकडून सांगण्यात येतं की ज्यावेळेस साहेबांची गाठ घेतली किती तारखेला, 9 तारखेला सुनावणी वेळेस, त्यावेळेस त्यांचे सांगण्यात आलं की त्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत असं माननीय मुख्याधिकारी शिंगाडे साहेबांकडून सांगण्यात आलं. म्हणजेच ह्यातून सगळ्या गोष्टी लक्षात येतात की आपण ज्या पद्धतीनं तक्रार केली होती त्या तक्रारीनुसार आपल्या लक्षात येतं की त्या पद्धतीनं थोड्याफार प्रमाणात नातेपुते नगरपंचायतकडून कारवाई सुरू झालेली आहे आणि माहिती अधिकारात जे माहिती आपण मागणी केल्यानंतर आता लगेच माहिती देण्याचे जे प्रकार आहेत ते आता सुरू झालेले आहेत. म्हणजे एखादी गोष्ट माहिती अधिकारात जाणून बुजून टाळण्याचं काम केलं जात होतं
या संदर्भात मी तक्रार केली होती 8 मेला आणि त्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर आठवड्याभरात सगळ्या गोष्टी क्लिअर करून त्यांच्याकडून तसा फलक नातेपुते नगरपंचायतच्या प्रवेश जिथून आपण करतो तिथं फलक लावलेला आहे, ही आपली पहिली मागणी होती. आणि इथून पुढं माहिती दिली जाईल. ते प्रथम अपील म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागितलेल्या कालावधी असो 30 दिवसाच्या आत ही माहिती दिली जाईल, अशा पद्धतीने सूचना सुद्धा साहेबांनी केलेल्या आहेत असं सांगितण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून. त्याचबरोबर प्रथम अपील जी काय सुनावण्या होत्या ती सुनावणी सुद्धा त्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे आणि तर पुढच्या सुनावणी घेण्यात येतील अशा पद्धतीने त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे. म्हणजेच आपण जे काय मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यानुसार त्यांच्याकडून कारवाई होताना दिसते. आता ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या की आतापर्यंत जनमाहिती अधिकाऱ्याचा जो जुना फलक होता तो फलक गेल्या 2 वर्षापासून तसाच होता, त्यामध्ये कुठलाही बदल नव्हता. जनमाहिती अधिकारी बदलले तरी सुद्धा तो फलक तसाच ठेवण्यात आला होता. पाठीमागच्या मुख्याधिकारी साहेब खांडेकर साहेबांनी कुठल्याही प्रकारचा हॉल्ट हा कर्मचाऱ्यावर नव्हता, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं लढाई केल्यानंतर लढाई जिंकता येते आणि लढाई कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने केल्यानंतर सगळं सक्सेस होतं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपल्याला लढाई करताना सनदशीर मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने करणे अपेक्षित आहे, हेच या माध्यमातून सांगतो. लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पत्र मी व्हायरल केलं तर त्याचं पुढे काय झालं हे लोकांना उत्सुकता होती म्हणून ते लावलं. नातेपुते नगरपंचायतच्या जिथून आपण एंट्री करतो तिथं फलक लावलेला जनमाहिती अधिकारी. जर कुणाला कुठल्या विभागाची माहिती अपेक्षित असेल तर तुम्ही जनमाहिती अधिकाऱ्याकडे संबंधित जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही माहिती अधिकार अधिनियम माहिती अधिकार 2005 नुसार माहिती मागू शकता. आणि जर ते प्रथम तुम्हाला माहिती जर नाही दिली तर प्रथम अपिली अधिकारी म्हणून नातेपुते नगरपंचायतचे मुख्य अधिकारी हे स्वतः प्रथम अपिली अधिकारी असतात, त्याच्यावर तुम्ही अपील करू शकता. 30 दिवसात माहिती जर जनमाहिती अधिकारी नाही दिली तर हे लक्षात घ्या. आता त्यांनी लेखी स्वरूपात आपल्याला सांगितलेलं माहिती दिली जाते, माहिती देणार आहे. इथून पुढं जर कोणी माहिती अधिकार टाकला आणि माहिती देण्याचा जाणूनबुजून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तर 100% तुम्ही एक त्या संदर्भात जो मी लढा आता सुरू केलेला आहे त्या लढ्यामध्ये तुम्ही सामील व्हा आणि आपण त्यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीनं अधिनियमाला जर कुठल्या पद्धतीनं आपल्या अधिकाराचा आपला अधिकार दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल. त्याचबरोबर मी ते मुद्दा सगळ्यात सांगतो की माहिती मागितल्यानंतर तोंडी अशा स्वरूपात सांगितलं जात होतं की आम्हाला संबंधिताला विचारावं लागेल, ते त्या नगरसेवकांना विचारावं लागेल, त्या नगराध्यक्षांना विचारावं असं तोंडी सांगितलं जात होतं अधिकाऱ्याकडून. ते खास करून मी माननीय मुख्याधिकारी साहेबांना सांगितलं तसं नाही झालं पाहिजे. तर त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की सदर बाब आपणास यापूर्वी माहिती दिली आहे, म्हणजे चर्चा झालेली आहे त्या संदर्भात की यापुढं जे काय अधिनियमानुसार आहे त्या पद्धतीने केलं जाईल अशा पद्धतीने आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्यानुसार माहिती देण्यास त्यांनी चालू केलेली आहे. ही लोकशाही मार्गाची ताकद आहे, हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या. जर माहिती अधिकार संदर्भात कुठलीही माहिती तुम्हाला पाहिजे असेल, कशा पद्धतीने आपण माहिती अधिकार केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, नातेपुते नगरपंचायतमध्ये कुठली माहिती तुम्हाला दिली जात नसेल तर 100% मला संपर्क करू शकता. आपण त्या विरोधात लोकशाही मार्गाने आपण लढा उभारू, हेच या माध्यमातून सांगतो. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या 9403 87 48 85 9403 87 48 85. तुम्ही व्हॉट्सअप करा. 100% त्या संदर्भात आपण एकत्र लढूया. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.